नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। थंडी पडत आहे आणि जसा जसा उसाचा हंगाम आलेला आहे तसं कोल्हापूरच्या आजूबाजूच्या जे गावांमध्ये चिमण्यांमधून धूर येऊ लागला आणि गुळ निर्मिती चालू झालेली आहे। बघू शकता माझ्या बाजूला या ठिकाणी भरपूर ऊस आहे आणि यापासून ऊसाचा रस तयार केला जातोय आणि या रसाचा गुळ तयार केला जाणार। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा या गुळ निर्मितीसाठी राजाश्रय दिला होता आणि कोल्हापूरचा गुळ खूप प्रसिद्ध आहे। या इथंच सेंद्रिय गुळ सुद्धा तयार केला जातोय। नेमकं कशी प्रोसेस आहे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्याचबरोबर विक्री सुद्धा केली जाते या गुळाची। या ठिकाणी बघू शकता आता ऊसाचा रस काढला जातोय आणि ऊसाचं जे राहिलेलं पाचट आहे ते पाचट पुन्हा वाळवून त्यालाच जळण किंवा इंधन म्हणून वापरलं जाणार। ऊस बघू शकता आणि आतमध्ये आता गुळ तयार करण्याची प्रोसेस चालू आहे। कोल्हापूर पासून पन्हाळा रोडला जाताना उजव्या बाजूला वडणगे नावाचं गाव लागतं। त्याच्या पुढे जरासं निगवे आहे, त्या ठिकाणीच मी आलेलो आहे। निगवे या भागामध्ये तुम्हाला अनेक गुळ तयार करण्याचे कारखाने दिसतील। नेहमीच्या पद्धतीने आपण बघतो तशाच रसवंती मशीन असतात, तसंच या ठिकाणी रस काढला जातो या ऊसापासून। सकाळी लवकर हे काम चालू होतं ते संध्याकाळपर्यंत हे काम चालतं। तयार झालेला ऊसाचा रस एका मोटरच्या साहाय्याने एका मोठ्या काईल मध्ये सोडला जातो आणि या काईल मधून त्याच्यापेक्षा मोठ्या काईल मध्ये हा ऊसाचा रस सोडला जात आहे आणि आता या ठिकाणी गुळाची निर्मिती होण्यासाठी प्रोसेस चालू होणार। एका कापडाच्या साहाय्याने हा ऊसाचा रस गाळून घेतला जात आहे, जेणेकरून ऊसाचं पाचट किंवा काही इतर जे ऊसाचे पानं वगैरे असतात ती यामध्ये जायला नको। थोडंसं गरम झाल्यावर यामधून मळी काढण्याचं काम चालू आहे। ऊसाच्या रसामध्ये थोडीशी जे घट्ट पदार्थ असतात किंवा वरचं जी घाण असते ती पूर्णपणे गाळून घेतली जाते आणि शुद्ध ऊसाचा रस याला गरम केलं जातं। आता ऊसाच्या रसाला उकळी येताना आपल्याला दिसत आहे आणि भरपूर वाफ सुद्धा येते वर। याच्यावर आता रोलर ठेवला जाणार आणि तो गोल गोल फिरवला जाणार। गुळ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंधन किंवा उष्णतेची गरज असते आणि ऊसाचं पाचट उन्हामध्ये पूर्णपणे वाळवून आता हे भट्टीमध्ये ढकललं जात आहे। बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आग पेटवली जाते। तर मित्रांनो, साधारणतः गुळ इथं तयार होतच आलेला आहे। तर मालक आपल्या बरोबर आहेत। या गुळ प्रोसेस पद्धतीमध्ये नेमका किती वेळ लागतो आपला हे सगळं व्हायला? 2.5 तास। 2.5 तास एक घाणा पूर्ण आणि किती किलो होतं एक? 300 किलो होते, 300 किलो गुळ तयार होतो। ओके, 2 ते 2.5 तास लागतो आणि जवळजवळ 300 किलो या ठिकाणी गुळ तयार होणार आहे। आपल्याकडे इथं सेंद्रिय गुळ तयार केला जातो। सेंद्रिय पण आहे की बिगर साखर? केलाय तो कसला आहे आता हा बिगर साखर आहे। बिगर साखर आहे। ओके, बऱ्याच वेळा साखर पण याच्यामध्ये मिक्स केली जाते, त्याचं काय कारण असते? त्याचं कारण म्हणजे गोडीसाठी, गोडी वाढवायसाठी। ओके, नाहीतर नॉर्मली पण असा गुळ चांगला लागतो। हाच चांगला गुळ ना, हां, मग तेच की बिगर साखरच गुळ चांगला चांगला आहे। हो, शरीराला आपला अपायकारक नाही गुळ तो। ह्याच किमतीत काय फरक असतो दोन्हीच्या ह्याच्यात? किमतीत ह्याची दर कमी असतात, बिगर साखरचा दर जास्त असतात सेंद्रिय। या ठिकाणी चौकोनी आकाराचा हा मोठा भाग दिसतोय। या ठिकाणी पाणी मारलं जातंय जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहावं म्हणून। ते नाही आलं तर गोळी येत नाही। जास्त गोळी येत नाही। ओके ओके, हे असं घट्ट झालं की ओळखायचं आता रेडी झालेला आहे, काढायला हरकत नाही। आणि काय काय घातलं जातं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काही टाकत नाहीत, बाकी काही नाही, काही नाही, फक्त भेंडी पावडर, भेंडी पावडर, घाण निघायसाठी भेंडी पावडर आणि कळी कळी म्हणजे चुना। चुना कशासाठी घातला जातोय? चुना ते तुमचं कठीणपणा आहे, कठीणपणा यायला। ओके, नाहीतर दुसरं काही नसतं याच्यामध्ये। एका रुळासारख्या भागावरून हे सगळी कायल ढकलत आणलेली आहे, खूप जड असते। एका नॉब मधून हे सगळं आता रस म्हणजे हा लिक्विड गुळ एका या कायलीच्या या भागामधून काढलेला आहे आणि या चौकोनी भागामध्ये ओतलेला आहे, जेणेकरून तो गार होण्यासाठी, थोडासा थंड होण्यासाठी ठेवला जाणार। ही प्रोसेस बघणं खरं तर खूपच मजेचं काम आहे आणि यासाठी खूप कष्ट सुद्धा लागतात। बघा, अगदी चॉकलेट सारखा हा गुळ आता लिक्विड गुळ बाहेर पडत आहे। 15 ते 20 मिनिटं याला ठेवलं जाणार गार होण्यासाठी
आणि याला घोटणी मारली जाणार. बघा, एका लाकडी हत्याराच्या साह्याने याला घोटणी दिली जाते जेणेकरून व्यवस्थित एकत्र हा होईल आणि हा गार होण्यासाठी ठेवला जाईल. एक काईल झाली तशी पुढच्या काईलसाठी ही काईल पुन्हा पूर्वस्थितीवर भट्टीवर आणून ठेवली जात आहे आणि याच्यामध्ये पुन्हा आता उसाचा रस सोडला जाणार. हे मिश्रण थंड होतंय तसा ह्याचा रंग अधिक गडद होत आहे आणि इकडे साचे सुद्धा भरून ठेवलेले आहेत, त्यामध्ये कापड ठेवलेलं आहे जेणेकरून हा गुळ त्याला चिटकायला नको भांड्याला म्हणून. आणि आता कॅन्डी तयार करण्यासाठी साच्यांमध्ये हे मिश्रण ओतलं जातंय. यांच्याकडे छोट्या छोट्या आकाराची गुळाची कॅन्डी सुद्धा तयार होते. आता बाजारामध्ये मिळणारी जी ढेप आहे त्याचा आकार हा साचा घेणार आहे. यामध्ये हे भरलं जात आहे. याला कापड लावले चिटकू नये म्हणून. अगदी गरम असतानाच हे सगळं भरावं लागतं जेणेकरून याचा आकार व्यवस्थित निघावा. साचा व्यवस्थित आपटून भरावा लागतो जेणेकरून कुठं हवा राहायला नको आणि मोकळेपणा राहायला नको म्हणून. अर्धा ते 1 तास ह्याला थंड करण्यासाठी ठेवलं जाणार आणि मग तयार होणार गुळाची ढेप, जी आपण नेहमी पदार्थांमध्ये घालतो आणि आपल्या घरामध्ये ती पोचते. बघा, अशा पद्धतीनं ती तयार होते. ही प्रोसेस तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि आता थंड झाल्यावर गुळाची ढेप काढण्याचंही काम चालू आहे. अगदी मऊ आणि एकदम गुळगुळीत अशी ही ढेप निघालेली आहे. या ठिकाणी बघू शकता हा आता गुळ तयार झालेला आहे आणि गुळाची ढेप तर आहेच, त्याच पद्धतीने यांच्याकडं नवीन पद्धतीनं खूपच मस्त असे शेप सुद्धा तयार केलेले आहेत. कॅन्डी आपण बाजारामध्ये नॉर्मल कॅन्डी खातो साखरेचे वगैरे, पण त्याच पद्धतीनं इथं गुळाची कॅन्डी जर तुम्ही मुलांना दिली तर बेस्ट आहे. आपण त्यांना विचारूया हे किती रुपयाला देतात किंवा कुठं उपलब्ध होते विक्रीसाठी. वेगवेगळे शेप केलेत बघा, हार्ट शेप आहे, नॉर्मल ढेपचा शेप आहे, या ठिकाणी आईस्क्रीम शेप आहे. तर आपल्याबरोबर तानाजी सर आहेत आणि पूर्ण आपण प्रोसेस बघितलेली आहे गुळाची. नेमकं आता या भागामध्ये भरपूर रसाचे असे गुराळे होते, तर काय कारण झालं की बंद पडत आलेत, बरेच बंद पडायच्या अवस्थेमध्ये आहेत? आता हे गुराळ चालवायचं एवढं सोपं राहिलेलं नाही. माणसं लेबल मिळत नाहीत, परत दर पण आम्हाला जसा पाहिजे तसा मिळत नाही गुळाला. उसाचे दर वाढलेत आणि गुळाचे दर कमी झाले, त्यामुळे हे परवडण्यासारखा धंदा राहिलेला नाही आहे. त्यामुळे ही गुराळ आता बंद म्हणजे पडण्याच्या अवस्थेत आहेत ती. आणि आपलं हे किती वर्ष चालू आहे आणि कशी परिस्थिती आहे आपल्या? आमचे 60 वर्ष गुराळ चालू आहे. एकसारखं गुराळ आमचं 60 वर्ष झाले. 60 जुनं गुराळ आमचं घर आहे. आमचे वडील चालवत होते, त्यानंतर वडिलांनंतर मी चालवतो आता. आता मार्केट भाव कसा आहे तुमचे? कुठं कुठं विक्री होत आहे, कसं? आता मार्केट म्हणजे आमचे शाहू मार्केट यार्ड, तिथं गुळ तिथंच विकला जातो. तुम्ही पर्सनली वगैरे विकत नाही? पर्सनली विकत नाही, गुळ ते सौद्यामध्येच विकतो. पण एखादा ग्राहक पुण्या मुंबईला आपले पब्लिक भरपूर बघणारे आहेत, त्यांना जर सेंद्रिय चांगल्या पद्धतीचा गुळ पाहिजे पाठवू शकता का? पाठवू शकतो. तर काय रेट आहे आता त्याचा? आता ते सेंद्रिय गुळ, प्युअर सेंद्रिय ऊस पण सेंद्रिय, याचा दर 100 रुपये दर आहे किलोचा आणि विदाउट साखरचा 60 रुपये दर आहे. तुम्ही बाहेर म्हणजे आता बऱ्याच वेळा मला अशी मागणी होते की चहाचे असतात बघा आउटलेट, चहाचे गुळातले चहा वगैरे, तशा लोकांना तुम्ही देऊ शकता? देऊ शकतो की, देऊ शकतो. कमीत कमी 1 टन तरी घ्यायला पाहिजे गुळ. 1 टन. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी गुळ तुम्हाला इथं होलसेल रेटमध्ये मिळू शकतो. जर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर होलसेल रेटमध्ये इथं तयार करून दिला जाईल तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीचा. त्याचबरोबर या ठिकाणी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये घरगुती वापरासाठी पुणे मुंबईला जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांना कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. मोबाईल नंबर 9370906343. निगवे दुमाला, करवीर तालुका, निगवे दुमाला हे आमचे गाव. आणि माळवाडीमध्ये आमचे गुराळ साईट आहे. निगव्यामध्ये माळवाडीमध्ये गुराळ साईट आहे. तर आता शासनानं याच्यामध्ये काय मदत करावी किंवा काय लक्ष घालावं असं तुम्हाला वाटतं? शासनानं आम्हाला हमी भाव द्यावा गुळासाठी. शासनानं हमी भाव द्यावा. हमी भाव दिल्या नसल्यामुळे आमची गुराळघरं तोट्यामध्ये चाललेली आहेत. योग्य तो भाव मिळाला पाहिजे. कष्ट भरपूर आहेत. साधारण किती लोक लागतात हे तयार होण्यासाठी? 30 माणसं लागतात. 30 लेबल लागतात. आणि त्यांचं म्हणजे रोजगार तुमच्यामुळे निर्माण झालाय, पण याचे पेमेंटचा वगैरे प्रॉब्लेम? पेमेंट म्हणजे असं परवडत नसल्यामुळे आम्ही पण त्यांना पेमेंट आम्हाला दिल्याशिवाय चालतच नाही. त्यांना तुमच्या अंगावर पडते, बऱ्याच वेळा अंगावर पडते.
बघू शकता ही गुऱ्हाळाची अवस्था आहे. कोल्हापूरमध्ये गुळासाठी कोल्हापूर जिल्हा ओळखला जातोय. इथून बऱ्याच शहरांमध्ये अगदी देशभरामध्ये गुळ जातोय, पण या गुऱ्हाळांची अवस्था कशी आहे तुम्ही बघू शकता. तर नक्कीच शासनानं आणि जे ग्राहक आहेत, शुद्ध ग्राहक आहेत, त्यांनी लक्ष घालावं या गोष्टीमध्ये. आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा गुळ पाहिजे असेल तर नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.